नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत जिरा राईसची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुकरमध्ये मी 1 चमचा गावरानी तूप टाकून घेतलं आणि तूप चांगलं तपल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं। आपल्याला जिरं सुद्धा व्यवस्थित फुटू द्यायचं आहे। जिरं फुटून तयार आहे। नंतर त्यामध्ये घातलं तुकडा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये मी टाकला आणि तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तुकडा बासमती तांदूळाचा सुगंध खूप छान येतो आणि जिरा राईसची चव पण खूप छान लागते। तुपामध्ये सर्व तांदूळ व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये मी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते पाणी ओतून घ्यायचं आहे। मी जसं की 2 वाट्या तांदूळ घेतले आहे तर 4 वाटी मी पाणी टाकणार आणि तुम्ही अजून 1 वाटी एक्स्ट्रा पाणी त्यात टाकू शकतात। नंतर पाणी टाकून सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं। हा भात होताना जोपर्यंत पाण्याला व्यवस्थित उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे। मीठ वगैरे टाकून झालं त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी कोथिंबीर छानपैकी बारीक कापून टाकायची आहे। पुन्हा हे सर्व हलवून घ्यायचं आहे। नंतर जशी पाण्याला उकळी येईल त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि कमी गॅसवर अशाच प्रकारे पूर्ण भात शिजू द्यायचा आहे। नंतर जेव्हा आपल्याला असं वाटेल की त्यात आता भात शिजत आलेला आहे आणि पाणी कमी होत जात आहे तेव्हा त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर मस्तपैकी 5 मिनिटं त्याला होऊ द्यायचं आहे। आता 5 मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि आता तुम्ही बघू शकता जिरा राईस अगदी मोकळा मोकळा बनून तयार आहे। असाच जिरा राईस तुम्ही मस्तपैकी हॉटेलसारख्या भाज्या जसं की पनीरची भाजी किंवा नॉनव्हेजच्या भाजीसोबत करू शकतात। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अजून चॅनलला सबस्क्राईब करा। बाय। भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये। चला तर मित्र मैत्रिणींसोबत शेअर